राज्यात भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीचे सरकार असून राज्याच्या कारभाराला दोन्ही पक्षाकडून व्यवस्थित सुरू आहे। मात्र याच युतीला आता एका घटनेमुळे गालबोट लागले आहे। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचा कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये हा गोळीबार झाला आहे। या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड शुक्रवारी रात्री हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बसले होते। त्याचवेळी आमदार गायकवाड शहर प्रमुख यांच्यात वाद झाला आणि यावरून संतप्त झालेले आमदारांनी महेश यांच्यावर गोळीबार केला। यावेळी महेश गायकवाड यांना 5 गोळ्या लागल्या आणि राहुल पाटील यांना 2 गोळ्या लागल्या। ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत। या गोळीबारानंतर गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सर्वांवर अटक करण्यात आली आहे। त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांची भेट घेतली आहे। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार महेश गायकवाड त्यांच्या शरीरातून 6 गोळ्या आणि राहुल पाटील यांच्या शरीरातून 2 गोळ्या काढण्यात यश आले आहे। सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे। मात्र या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। मी केलेल्या गुन्ह्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही। महेश गायकवाड हा माझ्या मुलाच्या अंगावर धावून गेला। पोलीस स्टेशन बाहेरही त्यांनी शेकडो मुलं जमा केली होती। हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही। त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केले असे गणपत गायकवाड यांनी म्हटले। तसेच जर माझ्या समोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील तर माझा जगून तरी काय फायदा, असा उलट सवाल गणपत गायकवाड यांनी केला। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।